समर्थ महाराज आदेश आदेश परवा तुम्ही अक्कलकोट गाणगापूर इथे गेला होतात तर तिथला व्हिडिओ तुम्ही टाकलात. तर औदुंबऱ्याला प्रदक्षिणा मारत असताना एक व्यक्ती तुम्हाला भेटला तर त्याचे डोळे हे निकामी झाले होते. तर त्याने तुम्हाला प्रश्न केला की महाराज माझ्या डोळ्यांवर कुणीतरी करणी केली आहे तर यावर तुम्ही मला उपाय सांगा. तर महाराज मला एक प्रश्न पडला आहे की खरंच करणीबाधेचा एवढा प्रभाव आपल्या शरीराच्या प्रत्येक पाठवर पडू शकतो का, हे आम्हाला तुम्ही सविस्तर सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश. बघा, मी गेलतो परवाच्या दिवशी अक्कलकोट आणि गाणगापूरला गेलतो. गाणगापूरला गेलो असता तिथे आम्ही संगमावरती गेलो. तिथे हातपाय धुतले आणि महाराजांना औदुंबरला तिथे प्रदक्षिणा मारत होतो. आम्ही प्रदक्षिणा मारता मारता अचानक एक व्यक्ती माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला, आता त्याला माहिती नाही नक्की महाराज आहेत का कोण आहे. आता हे स्वामी महाराजांची पण लीला असू शकते. तो म्हणाला, महाराज माझे डोळे निकामी होऊ लागलेत, मला अंधत्व येऊ लागलं आहे, माझा एक डोळा बाद झालेला आहे. तर महाराज माझ्या डोळ्यावरती करणी केली आहे, तो असा बोलला मला. तर त्याला मला तुला कोणी सांगितलं बाबा असं? नाही, मला माहिती आहे माझ्या डोळ्यावर करणी केली आहे म्हणून मी बऱ्याच दिवसापासून गाणगापूरला आहे. मी अनेक उपाय केले पण माझे डोळे काही व्यवस्थित होत नाही आहे आणि अक्षरशः त्याचा एक डोळा पूर्ण बाद झाला होता आणि एक डोळा जाण्याच्या बेतावर होता. आणि तो बोला, महाराज मला याच्यावर उपाय सांगा, माझी दृष्टी परत मला हवी आहे, मला परत हे जग पाहायचं आहे, काहीतरी करा तुम्ही. त्याने मला असा प्रश्न केला. पण बघा, ज्या ठिकाणी मोठे सिद्धयोगी, अनेक देवता, अनेक भूत पिशाच सर्व तिथे असतात, महाराजांना प्रदक्षिणा मारत असतात, फक्त आपल्याला डोळ्याने दिसत नाही. ज्याचा भाव दृढ आहे त्याला काय या गोष्टी अनुभवतात. मग त्या पद्धतीने मी त्याला असा प्रश्न केला. त्याला उत्तर असं दिलं मी. म्हणलं, बघ बाबा, असं नसतं म्हणलं, हे आपले प्रारब्धाचे पण भोग असू शकतात. तुला मी म्हटलं असं. तेव्हा मला बघा महाराजांची प्रेरणा मिळालीच असं नाही आहे, कारण मी अध्यात्म मार्गात आहे, गुरुशक्ती आहे, गादीवर म्हणून बसलो आहे मी. तर त्याला एक उत्तर केलं मी. त्याला म्हणलं, बघ सगळ्यांचे मायबाप तिथे बसलेले आहेत, महाराज इथंच बसून अनेक लोकांना मार्गदर्शन आणि उपदेश द्यायचे आणि तेच जे उपदेश असायचे ते तुमच्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असायचे आणि आपल्याला महाराज त्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आदेशाने आपल्याला जगण्याची दिशा दाखवायची. त्याला मी सांगितलं, कारण की बघा मी कोण मोठा नाही आहे आणि महाराजांसमोर तर मी असं बोलू शकत नाही, थांब बाबा मी काहीतरी तुला उपाय सांगतो, कारण मीच महाराजांच्या चरणाशी गेलो आहे, मीच महाराजांना इतर लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी गेलो आहे. तर मी महाराजांसमोर एखाद्याला उपदेश करू शकत नाही. त्याच्यामुळं, कारण हा माझ्या गुरूंचा शब्द आहे, ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्री तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी ती तिथली देवता पाहते, आपल्याला पाहायची काही गरज नाही. कारण की आम्ही सगळे देवाकडं, मग स्वार्थापोटी असू दे या निस्वार्थ तुमच्या मनामध्ये असू दे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपण जात असतो. मग तो साधक असू, बाधक असू, कोणी असू. मग माझ्या गुरूंचे शब्द मला आठवले. मी त्यांना एकच सांगितलं, बघा मी तुमची दृष्टी आणणारा कोणी नाही आहे, तुमची दृष्टी एकच आणू शकतात, ते म्हणजे दत्तात्रय भगवान स्वामी समर्थ महाराज. तुम्ही त्यांना शरण जा, तिथं प्रार्थना करा, 100% तुमची दृष्टी येणार. तुमचा विश्वास नसला तरी माझा विश्वास आहे माझ्या स्वामींवरती. पण तो काय प्रश्न मलाच करत होता. तर मी अनेक दिवस झाले मी गाणगापूरमध्ये. बघा मी काय सांगतो, तुमचा दृढ भाव पाहिजे, तुमचा अनन्य भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. श्रद्धेशिवाय नाही चालेल त्या गोष्टी. मी अनेक लोकांना तेच सांगतो पण लोकांच्या ते बुद्धीत शिरत नाही आहे. मग त्याला बाबा बुवा आई भगत कोणीही काही करू शकत नाही. बाबा आई बुवा हे कोण नाही, या जगामध्ये सगळे भोदूगिरी चालू आहे. आता बोलतात ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, ही अशी अवस्था आहे बाबा लोकांची.
आणि मी स्वतःला कधी बाबा समजून घेतलेलं नाही आजपर्यंत आणि घेणार पण नाही. मी महाराजांचा दास आहे, सेवक आहे आणि मला आवडत पण नाही कोणी बाबा म्हटलेलं. सांगायचं कारण काय आहे, मला कोणी बाबा म्हटलेलं मला आवडत नाही. कारण की मी आजपर्यंत मी स्वतःला कधी बाबाची उपमा दिलेलीच नाही आणि देणार पण नाही. मी लोकांनाही सांगते बाबा बोलू नका मला, काय मी बगड बंगाली नाही. कारण की मी महाराजांच्या दारात गेलो म्हणून तो मला भेटला तिथे. काय ती स्वामींची इच्छा असेल, स्वामी महाराज माझी परीक्षाही पाहत असतील, बघू हा स्वतःचा मोठेपणा तिथं करतोय का. माझी सांगते माझा शिष्य परिवार होता, आम्ही तिथं दिगंबरा औदुंबराला परीक्षणा पण मारली, तिथं सत्संग म्हणून घेतला, तिथे एक अनुभव पण सांगितला. पण अशा काही घटना महाराज घडून आणतात. पण मी एकच त्या माणसाला सांगितलं, बाबा तू महाराजांना प्रश्न कर, मनोभावे शरण जा, तिथं डोकं टेकव त्या औदुंबरापाशी, संगमामध्ये जा, आंघोळ कर तू आणि प्रदक्षिणा मार, बघ स्वामी महाराज तुझं सगळं छान करतील, चिंता करू नको. बदलतं नाही, असं नाही आहे, मी एवढ्या दिवस प्रदक्षिणा मारतोय, माझे डोळे आले नाही. अरे असं नसतं म्हटलं. थोडा भाव ठेव, भाव ठेवल्याशिवाय असं होत नाही म्हणलं. आणि बघा माझ्या मुखातनं शब्द गेले, बघ हे प्रारब्धाचे भोग असतात म्हणलं, करणी बाधा नाही आहे. मी महाराजांना माफी पण मागितली का अचानकच मुखातनं ते शब्द निघून गेले. अरे गुरुकृपा आहे. पण त्याच्या मनावर ते काय बिंबलं नाही, कारण तो पिडलेला व्यक्ती आहे. बघा कोणी असू दे, या जगात जो पिडतो ना तो वनवन भटकत राहतो. पण तो महाराजांच्या चरणाशी हेच त्याला समजत नव्हतं. त्याला कसं आहे, काही झालं तरी वयस्कर असो लहान असो सगळ्यांची अज्ञानच बुद्धी आहे, आणि ते मायबाप आहेत आपले. पण त्याला ते समजत नव्हतं, कारण मी परीक्षणा पण मारतोय, मी याला त्याला प्रश्न पण करतोय, हा चुकीचा भाव होता त्याचा. कारण की तो पिडलेला होता. त्यांना एकच सांगितलं, अहो कोणाला विचारू नका, तुम्ही तुमच्या समोर साक्षात परब्रह्म बसलेला आहे, ज्याने अनंत ब्रह्मांड घडवले, ज्याने सृष्टीची निर्मिती केली. व तुमच्या डोळ्यांवर त्यांचं औषधही असेल ना त्यांच्याजवळ, तुम्ही कशाला चिंता करता. पण डोळे बाद झालते, कारण की हे प्रारब्धाचे भोग असं म्हटलं गेलेलं आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही, बोललो तुम्ही महाराजांना प्रार्थना करा, सगळं स्वामी महाराज चांगलं करतील. मी तिथून निघून गेलो, मी थांबलो नाही. आपलं काम नाही आहे महाराजांसमोर तिथं उभे राहण्या. अहो आपण त्यांची चरणाचे दास आहे, आपण कोण त्यांना उत्तर देणार आहे. हां, कारण की मी पण त्यांच्या चरणाशी इतरांसाठीच मागण्यासाठी गेलतो, माझ्यासाठी नाही, सगळ्या भाविकांसाठी. आणि मी काय त्याला उत्तर देणार आहे. तोही तिथंच महाराजांपाशी मागण्यासाठी आलता. पण त्याला काय बुद्धी झाली, या स्वामींनी काय परीक्षा पाहिली ते मला माहीत नाही. पण माझ्या मुखातनं गेलं, बाबा हे प्रारब्धाचे भोग असतात, हे महाराजांच्या समोर मांडतो. असं काय नाही, तुझ्या कोणी करणी बाधा केली नाही तुझ्या डोळ्यांवरती म्हटलं. तर त्याच्या डोक्यात काय प्रकाश पडत नाही, बोलतो माझ्या करणी बाधाच केली आहे. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, बघ स्वामी महाराजांना प्रार्थना करू. मी तिथून निघून गेलो. आता तुम्ही हे सत्य आहे का, म्हणजे करणी बाधा केली तर आपल्या शरीरावरती त्याचा प्रभाव होतो का. बघा 100तनं 99% आता भुंदूगिरी जास्त चालू आहे, सगळे नाटक चालू आहे. हे आता आपण समोरासमोर बोलतोय, असे अनेक जण बोलणार आहेत. पण अध्यात्म मार्गाचा खेळ झालेला. एखादा चांगला बोलतो आणि त्याचा व्हिडिओ दाबून टाकतात, मग तो व्हिडिओ व्हायरल करत नाहीत लोक, कारण सत्य असतं तिथे. मग त्याच्यामुळे ना तो व्हिडिओ दाबला का मग ते समोरच्यापर्यंत पोचत नाही तो, कारण सत्य पोचतं ना. आणि जे खोटे लोक असतात ना मग त्यांचा बोलबाला होतो तिथे. पण आपलं सत्य, अध्यात्म मार्ग सत्य आहे, म्हणून मी तुम्हाला आता हे फोडून सांगणार आहे. आणि त्या व्यक्तीला तसं बघायला गेलं तर बघा 100तनं 99% तसं 100%च खोटं बोललं तरी चालेल. कारण की आता पहिल्यासारखे मांत्रिक राहिलेले नाही आहेत. या तंत्रविद्या आहे पण तिचा उपयोग होत नाही. जो बोलतो मी करतो, मी अमुक केलं, मी तमुक केलं, त्या जुन्या काळात घडत होत्या घटना, नाही असं नाही, होतं त्या घटना. बघा जिथं अध्यात्म आलं, जिथं देवता आली त्या ठिकाणी भूतपिशाच्य पण आलं. ज्या ठिकाणी सात्विक पूजा होते त्या ठिकाणी निगेटिव्ह पूजा पण होते. म्हणजे भूतपिशाच्य आपण बोलतो ना समशानी साधना, म्हणजे स्मशानात जाऊन तिथे साधना करणारे ते देवाची साधना करत नाही, ते भूतपिशाच्याची साधना करतात. आणि काही लोक जर एखादा त्याचा दुश्मन असेल, आणि दुश्मन बाहेरचा कोण नसतो, हा घरातला असतो, आणि तिथं जातात, काही लोक पैसे पण देतात, त्या पैशाद्वारे आणि मग सांगून त्याचं नाव या त्याचा कपडा बोला, त्याचा केस बोला, त्याचा रुमाल बोला, त्याच्या प्रत्येक अंगावरची गोष्ट जी असेल ना, जो पार्ट्स असेल कुठला पण,
कपड्याचा बोला या इतर कुठला रोम आपल्या शरीरामधला कुठलाही पार्ट असू द्या, तो जर त्या मांत्रिकाला दिला, त्याचं नाव दिलं, तर त्याच्यावर 100% मंत्रविद्या होते, तांत्रिक विद्या होते. क्वचित, कारण की बघा वाईट शक्तीचा लवकर प्रभाव पडला जातो आपल्या अंगावरती. कारण की अनेक लोकांची अशी अवस्था आहे तर ते देवाला भजत नाहीत, गुरु परंपरेला मानत नाही, गुरुशक्तीला मानत नाही, गुरूंच्या आज्ञेचं पालन करत नाही. गुरूंनी दिलेला जप असेल या साधना असेल काही असू दे, या तुमची वैयक्तिक उपासना. समजा तुम्हाला जर गुरु प्राप्त नसेल तर तुम्ही गुरुचरित्र बोला, नवनाथ भक्तिसार बोला, या स्वामी समर्थ महाराज, दत्तात्रय महाराज, या नवनाथांपैकी कुठल्याही नाथांना तुम्ही गुरु मनापासून मानलं अदृश्य रूपामधल्या शक्तीला, जोपर्यंत तुम्हाला मानव देहातले गुरु मिळत नाही बरं का, त्यावेळेची मी गोष्ट म्हणजे घटना सांगतोय. जर तुम्हाला जर मानव देहातले गुरु प्राप्त नसेल तर तुम्ही ग्रंथांना, पुराणांना किंवा देवतांना तुम्ही गुरु मानून तुमची सेवा करू शकता. पण मानव देहातले जोपर्यंत तुम्हाला गुरु मिळत नाही तोपर्यंत तुम्ही याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. मग तुमच्यावर तंत्रबाधा, मंत्रबाधा चालली जाते. आणि हेच मी लोकांना सांगत असतो. आणि याचा प्रभाव जे लोक उपासना करत नाही त्यांच्यावरच हा प्रभाव लवकर पडला जातो. ज्याचं ग्रहमान स्थिर नसेल, ज्याचं ग्रहमान जागेवर नसेल. बघा आपण बोलतो अरे ग्रहमान काही नसतं, मानलं तर आहे, नाही मानलं तर नाही पण आहे. काही लोक बोलतात अरे देव मानलं तर देव आहे, नाही मानलं तर नाही आहे. नास्तिकांसाठी तर तेच आहे. पण आपल्यासाठी देव पहिला महत्त्वाचा आहे. कारण की त्याची पिंडच अध्यात्म असावी लागते, परंपरा अध्यात्म मार्गाची असावी लागते. घरातच तुमची उपासना, तुमचे संस्कार काय म्हणतात याच्यावर सगळं ठरलं जातं. म्हणून बोलतात ना, गोडाऊन जर चांगलं असेल तर मटेरियल पण चांगलं निघतं. त्या पद्धतीने अशा काय घटना घडत राहतात. आणि ज्याची उपासना नसेल तर त्याच्यावर हा प्रभाव पडतो. आणि ग्रहमान जर स्थिर नसेल तर ग्रह बघा खूप मोठे आहेत, आपली पृथ्वी खूप छोटी आहे त्याच्यासमोर, काय ग्रहांसमोर, तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडू शकतो. आणि मग बोलतात ना प्रारब्ध पण बिघडतं, सगळ्याच गोष्टी बिघडल्या मग बाधा आपोआप लागू व्हायला लागतात. मग एखाद्याला तेवढी संधी साधली जाते तो आपल्यावर ही क्रिया करायला लागतो. आणि अनेक लोक जळतात. जर तुम्ही कुठल्याही मार्गामध्ये जर पुढे जात असाल तर तुमच्या जळणारे लोक अनेक असतात. अहो देवावर लोक जळतात, मठ मंदिरांवर लोक जळतात, तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था आहे. तर अशी लोक जळणारे असतात. एखाद्याची प्रगती पाहत नाही, त्यांची मुलाबाळांची प्रगती झाली, घरादाराची प्रगती झाली, त्यांना पाहत नाही. आणि आपल्या घरातलीच लोक असतात, बाहेरचं कोण नसतं. एखादा मित्रपरिवार पण असू शकतो. मग असे काही लोक असतात. मग आपल्याला कसं मागं आणता येईल, आपला पाय कसा खेचता येईल, तर समोर बोलता येत नाही, समोर भांडता येत नाही, तर मग अशा पद्धतीने हे लोक तंत्रविद्या करत असतात. आणि मग त्याच्यामुळं मग कोणाला बाबा एखाद्याची दृष्टीच घालवतील, एखाद्याला क्वचित कधी कधी पॅरालाइजचा पण झटका मारतो, एखाद्याला हृदयाचा झटका येतो, एखाद्याचे हातपाय पण निकामे होतात, एखाद्याची बुद्धी पण भ्रष्ट होते, तो अंगावरचे कपडे काढून घरातनं निघून पागलसारखा फिरू पण शकतो. अशा घटना होत राहतात जीवनामध्ये. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो, बाबांनो तुम्ही तुमची उपासना जागृत ठेवा. तुमचा कुठलाही देव असेल ना तर तुम्ही उपासना त्याची करत राहा, त्याची सेवा करा, त्याचं पारायण करा, त्याचा जप करा. यात तुम्हाला मानव देहातले गुरु मिळाले तर सोन्याहून पिवळे. मग तुम्ही भयापासून लांब राहता, निर्भय राहू शकता, निशंक राहू शकता. पण गुरुच जर मागे नसतील तर मग अशी तुमची अवस्था होणार आहे. तुम्हाला मार्ग दाखवणार कोण भेटत नाही. मग तुम्हाला रस्तोरस्ती बाबाच मिळणार. मग ते बाबा फितवतात, मग आपल्याकडनं पैसे उकळतात. पैसे बोलतात ना, जिथं आपलं काम व्हायचं ते कामही होत नाही. बाबांचा ते एक पुस्तकी अभ्यास असतो, त्या पुस्तकी अभ्यासानुसार ते वाचूनच तुम्हाला सांगतात. आता तंत्रमंत्राची अनेक पुस्तकं निघालेली आहेत, त्या पद्धतीने ते काय तोडगे बिडगे वाचतात आणि मग तुम्हाला काहीतरी फितवतात आणि आपण ऐकतो आणि बाबा खरं आहे. बाबाने मग आपल्याच मुखातनं शब्द जातात आणि बाबा तेच शब्द पकडतो आणि आपल्याला तेच सांगतो आणि त्याच्यातनं मग आपण फसलं जातो. अशा काय प्रत्येकाच्या अनेक लोकांच्या जीवनात अशा घटना घडल्या. लाख 2-2 लाखांना 5-5 लाखांना पण लोकांना गंडा घातल्या बाबांनी. पण लोक सुधरत नाही, त्यांना असेच बाबा लागतात. तरी लोक बाबांच्याच आधीन जातात. आता काय बोलणार, ते हा लोकांचा स्वभाव आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही साधना करा,
याचा प्रभाव पडतो, नाही असं नाही आहे, पण ते क्वचित. मी सांगितलं तुम्हाला, जर तुमचं पूर्वपुण्य कमी असेल, तुमचं ग्रहमान जर स्थिर नसेल, जर तुमची पितृशक्ती तुमच्या मागे नसेल, तुमचं कुळदैवत तुमच्या मागे नसेल, म्हणजे उपासना त्यांची नसेल तुमचं इष्टदैवत आणि मानवदेहातले जर गुरु नसतील, तर ह्या घटना 100% तुमच्या अंगावर घडल्या जातात. 1001%. तुमची साधना असली तरी ही अदृश्य शक्ती तुमच्या अंगावर येते. पण जर तुमची उपासना असली, ती हत्तीवर जाण्याच्या अगोदर अशी मुंगीवर जाते. म्हणजे हवा कशी लागते आपल्याला, त्या पद्धतीनं लागून एक थोडंसं गार वाजतं माणसाला आणि आपण अंगावर पांघरून घेतलं तर बरं वाटतं. बघा, हा आता खूप बरं वाटायला लागलं. मग ती कसली गुरुशक्ती म्हणतात. मग त्यावेळेस तुम्ही गुरुमंत्राचा जाप करू शकता, स्वामींचं गुरुचरित्र पारायण करू शकता, स्वामी चरित्र पारायण करू शकता, दुर्गा सप्तशती पारायण करू शकता. हे खूप दिव्य ग्रंथ आहेत. हे नवनाथ भक्तिसार करू शकता. मी प्रत्येकाला तेच सांगतो, तुम्ही आळस करू नका, कंटाळा करू नका. तुम्ही जर आळस केला ना, तर तुमच्या जीवनामध्ये बघा, लोक समोर भांडत नाही, हिंमत नसते. मग ते असे मागून तंत्रमंत्र करतात. आणि आहेत लोक, अशी बरीच लोकं आहेत, बऱ्याच लोकांना अनुभव असेल. आता काही लोक मानतात, काही लोक मानत नाही. पण हा अध्यात्म मार्ग आहे, कारण मी स्वतः अध्यात्म मार्गात आहे. इथं आपल्याकडे चांगलं होतं. बऱ्याच लोकांना बोलतात ना, वाईट करणारे हजारो असले ना, पण एक तरी चांगला करणारा असतो. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. त्याच्यातनं फक्त त्यांनी ऐकायला पाहिजे. त्या गोष्टी ऐकलं तर ती करणी बाधा इथे निघून जातं. आणि त्याला काही वेगळं तोटके बिटके करायची गरज नाही. सगळे स्वामी समर्थ महाराज करत राहतात. ते दत्तात्रय भगवान आहे. अहो, सगळे विद्या त्यांच्यापासून निर्मिती झालेली आहे. सगळे आघोर बोला, एक कुठली ज्या विद्या आहेत या भूतलावरती, या अनंत ब्रह्मांडामध्ये, सगळे स्वामींपासून उत्पत्ती झालेली आहेत. कारण की सगळी निर्मिती त्यांची आहे ना. पण तुमच्यावरती वापर कसा करायचा तो. आता काही लोकांचा इगो असतो, कारण की हे सर्वसामान्य, मांत्रिक तांत्रिक हे सर्वसामान्य. हे काही योगी आहेत का, संत आहेत का, मग ह्यांना इतरांबद्दल प्रेम भावना आहे, आदर आहे, असं काही नसते. हे पैसे घेणारे म्हणजे हे भोंदू मांडले गेलेले आहेत. आणि सर्वात जास्त तर आता फसवेगिरी जास्त चालू आहे. तर बोलतात ना, करणीबाधा कमी पण मानसिक करणी जास्त होते. म्हणजे जी खरोखर जी करणीबाधा आहे, तंत्रबाधा आहे, ही कमी असते. पण माणसाला असं कोणतरी घाबरवणारे घरातलेच असतात. नाही बाबा, तू बाबा बघ, आई बघ, तुझी ही अवस्था आहे, मग तुला जायलाच पाहिजे, माझा एक ओळखीचा बाबा आहे. मग तिच्याकडे घेऊन गेलो तो बाबा लुटायला लागतो. त्याला माहिती आहे घाबरला आहे अगोदरच. मग 50,000ची मागणी करतो, ₹1,00,000ची मागणी करतो. मी असं करेल, मी तसं करेल, मला सगळ्या गोष्टी अवगत आहेत, 1-2 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. मग त्याला हेलपाटे मारायला लागतो. मग पैसे एकदा संपले त्याचे. मग आता काय करणार, तू नियम नाही पाळले, तू असं केलं तर तू तसं केलं. मग अशा शब्दामध्ये गुंतवून माणसाला फसवतात हे लोक. म्हणून बघायला गेलं तर 99% खोटं आहे, 1% खरं आहे. तसं बघायला गेलं तर तो माणूस गाणगापूरला मला भेटला, त्याच्या करणीबाधा नव्हती, ही मानसिक करणीबाधा होती. त्याला कोणतरी घाबरवलं, अनेक बाबांनी घाबरवलं, तुझ्या करणी आहे. मग तो गाणगापूरमध्ये आला. मग ते मुखातनं बघ, महाराजांनी पण माझ्याकडेच पाठवला. म्हणजे मी पण महाराजांना दिगंबरा प्रदक्षिणा मारत होतो आणि तोही माझ्याच मागं होता. पण मला पुढे येऊन माझ्या समोर उभा राहिला. महाराज मला सांगा, माझे डोळे जायला लागले, माझ्यावर कोणतरी करणी केली म्हणून माझे डोळे जात आहेत. त्याला मी लगेच तोंडात ना अचानक शब्द लावा, अरे करणी बिरणी काही नाही, प्रारब्धाचे भोग असतात, तू महाराजांना शरण जा, सगळं चांगलं करते तुझं ते. त्यावेळेस माझ्या मुखात ना असे शब्द निघाले. म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं, जे तंत्रमंत्र करणारे आहेत ना, म्हणून आहे ना, हे मांत्रिकांचं एकतर तोंड पाहू नये, लांब राहावं यांच्यापासून. त्यापेक्षा ईश्वराची भक्ती करा. ज्याची पॉझिटिव्ह विचार आहेत, जो संत आहे, जो महात्मा आहे, त्यांच्या चरणाशी जा. त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य असतो. आज ना उद्या आपलं चांगलंच होतं. कारण की तो थोडी सांगतो माझ्या पाया पडा, तो तर ईश्वरापर्यंत तुम्हाला नेतो आहे. तुम्ही त्या ईश्वराचे पाया पडा, त्याची उपासना करा, तर तुमचं चांगलं होईल. तो कधी बोलत नाही माझ्या पाया पडा, ही जे स्मशानभूमी आहे त्याच्यातली राग घ्या आणि तुमचं भलं होईल, असं कधीच सांगणार नाही. जो खरा संत आहे, महात्मा आहे. पण आताच्या लोकांचे विचार जरा वेगळे झालेले आहेत. आपण बोलतो आहे अरे अंधश्रद्धा संपलेली आहे, पण नाही, उलट जास्त वाढत चालली आता. कारण मी पण मार्गदर्शन करतो, माझ्यासमोर पण अनेक लोक येतात, म्हणतात महाराज तुम्ही वाईट करा लोकांचं, माझ्या भावाने असं केलं, माझ्या बहिणीने तसं केलं. सक्का भाऊ सख्या भावाच्या विरोधात आहे, सख्खी बहीण सख्या भावाच्या विरोधात आहे. स्वतःचे आई वडील पण येतात मुलांच्या बाबतीत, बाबा माझा मुलगा असा वागतोय, महाराज काहीतरी करा, आमच्या बंधनात येऊ द्या, नाही तर त्याला एकदाच बसवा खाली. अशी पण लोकं आहेत. मग मला सांगा, घोर कलियुग चालू झाले.
पण कसं आहे, आपला स्वभाव तापट पडतो. आपल्या स्वभावात आपल्या दरबारात स्वामी समर्थ आणि नाथ दरबारात हे चालत नाही. मी हाकलून लावतो लगेच आणि घाबरायलाच पाहिजे लोकांनी. नाहीतर एक तर बोलतो तुमचं तरी वाईट होईल, त्याचं काय नाही होणार, तुमचं वाईट होईल. आजपर्यंत आपला शब्द पडलेला नाही. हे कधी पण लक्षात ठेवा. कधीही कुठलाही महाराज एखाद्याला समोर भांडायला जाणार नाही, पण त्याच्या नादी लागू नका. कारण त्याच्या मागं ईश्वरी शक्ती असते, गुरुकृपा असते आणि अनेक गोष्टी त्यांना अवगत असतात. पण एखादा वाईट करतो, एखादा करत नाही. म्हणून कुठेही ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर जिथं सात्विक विचार असतील तर अशाच ठिकाणी जा. तोच व्यक्ती तुमचं चांगलं करू शकतो. अन्यथा मग तुम्हाला असंच वनवन भटकावं लागेल. आणि तोच व्यक्ती काही काळ मडीला पण होता. तिथे मडीला बराच महिने होता, माहिंब्याला पण बराच महिने होता, तरी त्याचे डोळे बरे झाले नाही. मग याच्या मागचं कारण काय, तर त्याच्यावर करणी बाधा नव्हती. प्रारब्धाचे भोग असेल तर देवही काढून घेऊ शकत नाही. कारण महाराजच स्वतः होता, याची कर्म त्याला भोगायला पाहिजे. कारण अनेक जन्मांपासून त्यांनी काय पापं केली असतील. अरे हे मी स्वतः सांगत नाही, गुरुपरंपरा आणि शास्त्र सांगतं. भगवद्गीता वाचा तुम्ही. जर पापं केले तर असे भोग भोगायला लागतात. वाईट दृष्टी जर एखाद्यावर असेल, त्याच्या अनेक जन्मोजन्मी अनेक पापकर्म, स्त्री, अमुक तमुक काय गोष्टी भोगल्या असतील, ती बोलतात ना, पाप कशाने करतो माणूस, डोळ्यांनीच करतो. पहिली नजर तर डोळे समोर, तर डोळ्यांसमोरच दिसतो ना माणूस. मग ते डोळ्यांनी पाप केल्यामुळे म्हणून हे असं अंधत्व येतं माणसाला. मग पुढचा जन्म मुद्दामून देव माणसात देतो आणि मग त्याचे डोळे हळूहळू निकामी व्हायला लागतात. मग त्याला वाटतं कोणतरी माझ्यावर काहीतरी केलं. मग तो वनवन भटकायला लागतो. मग देवाच्या ठिकाणी गेला तरी बरा होत नाही, कारण त्याचे भोग असतात ते. आणि जर त्याला देव तर बोलत नाही त्याच्यासमोर, तर देव कोणाच्या ना कोणाच्या रूपातनं असा उभा करतो. तसा मी उभा राहिलो, प्रदक्षिणा मारत होतो, तो माझ्या समोर आला. फक्त माझ्या मुखातनं गेला, अरे तुझे प्रारब्धाचे भोग आहेत, त्यांना शरण जा. हे महाराजांनी दाखवून दिले, तुझे भोग आहेत, हे करणी बाधा डोक्यातनं काढून टाक. पण बोलतात ना, ती बुद्धीच तशी भ्रमिष्ट झाल्यामुळे तर व्यक्ती पण काय करू शकत नाही. आता भोगायचं तर तो असाच वागणार, त्याची बुद्धी कामच करणार नाही. तो बोलणार करणीच केली, करणीच केली. आणि अशा अनेक रस्त्यावरती बाबा बगड बंगाली भेटत राहतात, तेही सांगणार करणी केली म्हणून अशी अवस्था झाली. म्हणून माणूस भटकत राहतो. म्हणून बाबांच्या नादी लागू नका. तुम्ही ईश्वराचे चरण धरा. नाही कुठल्या बाबाच्या ठिकाणी गेलं तरी चालेल. तुम्ही स्वामी महाराजांचे पाय पकडा ना, मठात जा, 10 मिनटं नामस्मरण करा, 20 मिनटं करा, अर्धा तास करा. तेच नाम तुमचा उद्धार करणार आहे. तेच नाम तुम्हाला हे तंत्र मंत्र, हे मांत्रिक तांत्रिक यांच्यापासून, या भयापासून तुम्हाला दूर करतात. महाराजांचं नाम केवढं श्रेष्ठ आहे. त्यांच्या मठात गेलं तरी आपली बुद्धी पॉझिटिव्ह होते. कुठल्या बाबाची पण गाठ घ्यायची गरज नाही तुम्हाला. स्वामींना शरण जा. कशाला कुठे भटकायची वेळ येईल तुम्हाला. अशी काही सर्वसामान्य माणसाची अवस्था असते. म्हणून तुम्ही जर तो प्रश्न विचारला, उत्तमच विचारला. पण क्वचित 99% नसतं, करणी बाधा नसते. आणि 1% जे काय मांत्रिक असतात ते काय जास्त आयुष्यभर त्यांचं स्मशानभूमीत गेलेलं असतं आणि ते कधी देवाची पूजा करत नाही. अशी लोक फक्त भूतबाधा म्हणजे भूत पिशाच्च यांनाच प्रसन्न करत राहतात. आणि ज्यावेळेस ते मांत्रिक तांत्रिक मरतात ना, त्यांना पण पिशाचाच जन्म मिळाला जातो. बघा, मांत्रिकाच्या घरात जाऊन बघा, तांत्रिकाच्या घरामध्ये कधीही सुख शांती नसते. त्यांच्या घरामध्ये कोणतरी मृत्युमुखी पावलं जातं, या अचानक एखादा पागल होतो, त्याच्या घरात सुख शांती नसते. या तो मांत्रिक पण, त्याला लोकांपासून भय असतं, कोण मारू पण शकतं त्याला. तर वाईट करत राहतो ना, आणि त्याची बुद्धी पण निगेटिव्ह होत राहते. का त्याचा इगो उभं राहतो, रे हा मला बोलला आता याला सोडणार नाही, तो मला बोलला आता त्याला मी सोडणार नाही. आणि मग काय करतो, मग तो एखाद्या कुठल्या स्मशानामध्ये राहतो, अशा गुप्त ठिकाणी राहतो. मग त्या ठिकाणी अशी लोक जे विचित्र स्वभावाचे असतात ते पोचले जातात. कोणाचा भगवत नाही एखाद्याचं, मग ते लोक असे जादूटोणा करतात आणि मग लोकांचं वाईट करतात. मग तुम्हाला अचानकच वाटेल माझ्या हृदयात दुखलं, मला अटॅक आला आणि मी मेलो. मग कधी कधी मूडबाधा पण होते, कधी कधी आपलं उच्चाटन होतं, मारण पण होतं आपलं. हे सगळ्या गोष्टी घडतात याच्यातनं. याच्यात कुठली गोष्ट असत्य नाही आहे. पण ज्याची इष्टदेवताची भक्ती जर प्रबळ असेल तर याच्यावर प्रभाव पडत नाही. ते थंड हवेसारखं आहे. थंड हवा लागली आपण पांघरून घेतो, पांघरून घेतल्यावर आपल्याला कसं बरं वाटतं. म्हणजे थंड हवा लागली, थोड्या वेळ त्रास होतो आपल्याला. पण जर ते ईश्वराचं नाव घेतलं तर त्याच्याने ऊर्जा निर्माण होते, शक्ती निर्माण होते. आणि गुरुमंत्र असेल तर मग सोन्याहून पिवळं, त्याचा जाप केला तर आणखी ऊर्जा, आणखी हीट.
मग ती थंडी निघून जाते, म्हणजे ती बाधा निघून जाते. त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे आणि बिंदास राहायचं, निर्भय राहायचं. ज्याची इष्टदेवताची आणि गुरूंवर विश्वास असेल अशा लोकांनी मी सांगतो. ज्याची भक्तीच नसेल त्याला हे भय 100% आहे. आहेत तंत्रमंत्र आहेत, मांत्रिक तांत्रिक सगळ्या गोष्टी आहेत. अरे आम्ही पाहत राहतो, आम्ही त्यांच्यात उठतो बसतो, या गोष्टी माहिती आहे. पण काही तांत्रिक खूप चांगले असतात, ते शिवाची भक्ती करतात, भैरवाची भक्ती करतात, महाकालीची भक्ती करतात. देवता असा आदेश देत नाही. जे भूतपिशाच्याची सेवा करतात, त्यांना प्रसन्न करतात, ते वाईट करतात. आलं लक्षात मी काय म्हटलं? तुमच्या मनाला पटलं का जे मी सांगितलं आत्ता? बाबा हे असं 99% तर खोटंच असतं, 1% खरं असतं आणि बाकी कर्माचा प्रभाव असतो. हा हेच माझं सांगण्याचा उद्देश आहे, बाकी काय नाही. याच्यामध्ये एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही. श्री स्वामी समर्थ. खूप छान सांगितलं महाराज. माझ्या मनामध्ये जे म्हणजे असे प्रश्न जे होते या करणीबद्दल, तर त्याचं माझं त्या प्रश्नाचं निरसन झालं आहे आणि मला खूप बरं वाटलं ऐकून. असंच आम्हाला ना तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे ना खूप छान छान माहिती आहे ना आणि अनुभव, खूप छान छान अनुभव तुम्ही सांगत जा आणि आम्हाला अशी प्रेरणा देत राहा. श्री स्वामी समर्थ. आदेश महाराज. श्री स्वामी समर्थ. शिव गोरक्ष. बघा मी सांगतच जाईल, काय हरकत नाही. पण हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल व्हायला पाहिजे, कारण की चांगला व्हिडिओ असेल तर तो दाबला जातो का? कारण की मागं मी थोडंसं आपल्या युद्ध, पाकिस्तान आणि इंडियाचं युद्ध जे झालंच आहे तसं बघायला गेलं तर त्याच्यावर मी बोललेलो. तर त्याच्यामुळे माझा व्हिडिओ काय व्हायरल झाला नाही. असे चांगले व्हिडिओ दाबून ठेवतात. तर मग असं न दाबता तो व्हायरल व्हायला पाहिजे, लोकांनी पाहायला पाहिजे, तर लोकांना या गोष्टी समजेल मी काय बोललो ते. कारण मला तळमळ आहे हिंदू समाजा, सनातन धर्माबद्दल, या हिंदूंबद्दल. आणि या हिंदू सनातन धर्माबद्दलच मी अनुभव या अध्यात्म सांगतो. आणि जर कुठं आपल्या हिंदू सनातनवरती संकट आलं तर त्याच्यावर बोलतो. आणि त्याच्यामुळं काही गोष्टी दबल्या जातात, कारण की बरेच लोक असतात, मग ते तिथपर्यंत रिपोर्ट करतात आणि मग सांगतात बाबा याच्यामुळं आमच्या वोटिंगवर प्रभाव पडू शकतो. असं न होता तो व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे, लोकांनी पाहायला पाहिजे, तर लोकांना कळेल खरा अध्यात्म काय आणि सनातन धर्म काय, सनातन धर्मामध्ये काय लिहिले ते लोकांना कळेल. तोपर्यंत कळणार नाही. म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही. हे जे काय कुठलीही बाधा असो, या अध्यात्म असो, या अनुभव असो, ते मी सांगतच राहील आणि सगळ्यांनी मनापासून ऐकायचं, कारण की ही सत्य ऊर्जा आहे आणि सत्य अनुभव आहे. त्याच्यामुळं याच्यात असं नाही आहे हवेत गोष्टी आहेत. जर तुम्ही मनापासून ऐकलं तर तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर त्या सत्संगामध्येच तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. बघा आतापुरतं एवढंच. परत एकदा सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ. शिव गोरक्ष. आदेश.